तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जी रामधून काढत असतो त्यामध्ये वेगवेगळे विषय घेत असतो। आजचा विषय आपला मायोपिया। मायोपिया म्हणजे काय तर दृष्टिरोग। आपली दृष्टी डोळ्याला कसा परिणाम होतो आणि ह्या रोगापासून आपला बचाव कसा करायचा या विषयावर आपल्याला चिंतन मंथन करायचं आहे। तर आधी हे विद्यार्थी काही संदेश देतील, पाठीमागून बाकीच्यांना म्हणायचं आहे। रेडी 1 2 3 स्टार्ट। मायोपिया म्हणजे काय? दृष्टी कमी होणे, दृष्टी कमी होणे। मायोपिया म्हणजे काय? दृष्टी कमी होणे, दृष्टी कमी होणे। डिजिटल उपकरणांचा वापर कमी करा, कमी करा। डिजिटल उपकरणांचा वापर कमी करा, कमी करा। हा लोक किती टक्के मुलांना आहे? 20% मुलांना, 30% मुलांना। हा लोक 30% मुलांना आहे? 30% मुलांना, 30% मुलांना। हा रोग कमी होण्यासाठी काय करावे? टीव्ही व मोबाईल बघू नये, टीव्ही व मोबाईल बघू नये। हा रोग कमी होण्यासाठी काय करावे? टीव्ही व मोबाईल बघू नये, टीव्ही व मोबाईल बघू नये। चष्मा किती महिन्याने बदलावा लागतो? दर 6 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी। चष्मा किती महिन्याने बदलावा लागतो? दर 6 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी। स्क्रीन टाइम कसा असावा? 20 मिनिट, 20 मिनिट। स्क्रीन टाइम कसा असावा? 20 मिनिट, 20 मिनिट। योग्य वाचन अंतर कसे जावे? 35 ते 40 सेंटीमीटर, 35 ते 40 सेंटीमीटर। योग्य वाचन अंतर कसे जावे? 35 ते 40 सेंटीमीटर, 35 ते 40 सेंटीमीटर। हा, धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर। तर आपण मायोपिया रोगावरती चिंतन करत असताना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं वाचन अंतर कसं असायला पाहिजे। एखादं पुस्तक घेऊन वाचून आलो तर 30 ते 35 सेंटीमीटर अंतरावर ठेवून ते वाचलं पाहिजे। काही विद्यार्थी चिपकून वाचतात डोळ्याला लावून, काही विद्यार्थी दुरून वाचतात, काही झोपून वाचतात। याच्याने आपल्या डोळ्यावरती दुष्परिणाम होतो। तसंच आपला स्क्रीन टाइम कसा असावा? स्क्रीन टाइम याचा अर्थ जर तुम्हाला मोबाईलवर काम करायचं असेल, लॅपटॉप चालवायचा असेल, कॉम्प्युटर चालवायचा असेल, आणखी इतर गोष्टी डिजिटल वरती तुम्हाला काम करायचे असेल तर हा 20 मिनिटं काम करून त्याच्यानंतर ब्रेक दिला पाहिजे। कंटिन्यू जर केलं तर त्याचाही डोळ्यावर दुष्परिणाम होतो। तर टीव्ही आणि मोबाईलवर आजकाल विद्यार्थी अभ्यास सुद्धा मोबाईलवरच करतात आणि पुस्तकांचा वापर कमी करतात। याच्यामुळं एक ज्ञान प्राप्त करायला जातात तर दुसरीकडे तुमचं शरीर खराब व्हायला लागलेलं आहे। तर याच्यावरती आपल्याला चिंतन मंथन करणे फार गरजेचं आहे। कारण की शरीर आहे तर सर्व आहे। हेल्थ इज वेल्थ। आरोग्य धनसंपदा। समजा तुमचं आरोग्य नाही, पैसा खूप आहे आणि तुम्ही बिमार पडलेला आहे, त्याचाही काही उपयोग नाही। म्हणून मनुष्याने सर्वप्रथम आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे आणि आरोग्य आहे तर सर्व काय। तर अशा प्रकारे आपण यावरती आज चिंतन मंथन केलं। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर। बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी गाडगे महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, राजमाता जिजाऊ की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुले की, सावित्रीबाई फुले की, रानी लक्ष्मीबाई की, गुरुबाई सब संतन की, भारत माता की। जय गुरुदेव, जय गुरुदेव। धन्यवाद।